2-2.5 वर्षांचा संसार आणि 20 मिनिटात सर्वच संपलं। बँगलोर मधील काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार। आता AI जीव घेणार का? सॉफ्टवेअर इंजिनियरच्या आत्महत्येने उपस्थित केले गंभीर प्रश्न। विज्ञानाचा वेग की मृत्यूचा पाश? हाय प्रोफाईल जीवन, लो प्रोफाईल शेवट। AIच्या युगातील पहिली भीषण शोकांतिका। बँगलोर मध्ये इंजिनियर दाम्पत्याचा करुण अंत। विज्ञानाने प्रगती केली। मानवाचे श्रम कमी करण्यासाठी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI निर्माण केले। जग म्हणतंय की आपण प्रगत होतोय, पण याच प्रगतीच्या वेगाखाली एखादा हसता खेळता संसार चिरडला जात असेल तर याला प्रगती म्हणायची का? बँगलोरच्या एका आलिशान अपार्टमेंट मधील 18व्या मजल्यावरून जेव्हा एका उच्च शिक्षित तरुणीने उडी घेतली, नवऱ्याने घरात आत्महत्या केली। तंत्रज्ञानाच्या शर्यतीत एकाकी पडलेल्या 2 जीवांचा अंत झाला। 80 लाखांच्या पॅकेज पासून ते बेरोजगारीच्या अंधारापर्यंतचा हा प्रवास आणि शेवटी मृत्यूशी झालेला करार। IT हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँगलोर शहरात एक अशी घटना घडली आहे ज्याने संपूर्ण देश सुन्न झालाय। 32 वर्षीय भानू चंदर रेड्डी आणि 31 वर्षीय बीबी शाजिया सिराज या तरुण जोडप्याने आत्महत्या केली। पण ही केवळ आत्महत्या नाही, तर तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रवाहामुळे निर्माण झालेल्या मानसिक असुरक्षिततेचा एक भीषण आरसा आहे। भानू चंदर रेड्डी हे काही सामान्य तरुण नव्हते। ते अमेरिकेत एका नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होते आणि त्यांना वार्षिक 80 लाख रुपयांचे भरघोस पॅकेज होते। पण गेल्या वर्षभरात जगभरात AI मुळे मोठी नोकर कपात सुरू झाली। ज्या कोड्सना भानू तासनतास लावायचे ते काम आता सेकंदात AI करू लागले। परिणामी गरज नाही म्हणून त्यांना नोकरीवरून काढण्यात आले। यंत्राकडे बुद्धी असते पण त्यांना हृदय नसते। ते माणसाचे काम हिरावू शकतात पण त्यांच्या कुटुंबांची भूक आणि मनातील भीती समजू शकत नाही। अमेरिकेतून रिकाम्या हाताने परतलेल्या भानू यांच्या मनात याच अपयशाची टोचणी लागली होती। भानू आणि शाजिया यांनी प्रेमाखातर आंतरधर्मीय विवाह केला होता। भानू यांचे वडील तेलंगणातील राजकीय क्षेत्रात मोठे नाव आहे, पण मात्र या लग्नामुळे त्यांनी मुलाशी संबंध तोडले होते। जेव्हा भानू यांची नोकरी गेली, जेव्हा खिशात पैसे नव्हते आणि भविष्याची भीती होती, तेव्हा त्यांना सावरण्यासाठी कोणताही माणूस जवळ नव्हता। यंत्राच्या जगात हरवलेला हा तरुण नात्यांच्या जगातही एकाकी पडला होता। शाजिया यांनी नुकतीच IBM मध्ये नोकरी मिळवली होती, पण पतीच्या मनातील बेरोजगारीचे शल्य त्या पूर्णपणे पुसू शकल्या नाही। सोमवारी सकाळी शाजिया जेव्हा घराचा दरवाजा तोडून आत शिरल्या, तेव्हा समोर पतीचा लटकलेला देह होता। भानूने चिठ्ठीत लिहिले होते की माझ्या निर्णयाला मीच जबाबदार आहे, माझ्या पत्नीला या तोडू नका। पण शाजियासाठी तिचा सर्वस्व हरपला होता। ज्या पतीसाठी तिने जगाचा आणि कुटुंबाचा त्याग केला, तो सोडून गेल्यावर जगायची उमेदच संपली। पतीचा मृतदेह पाहून त्या सुन्न झाल्या आणि अवघ्या 20 मिनिटांच्या अंतराने त्यांनी 18व्या मजल्यावरून उडी मारली। यंत्रे प्रगत होत आहेत, प्रज्ञा कृत्रिम होत आहे, पण या सगळ्यात माणूस मात्र हरवत चाललाय। AI किंवा कोणतंही तंत्रज्ञान हे मानवाच्या सोयीसाठी असायला हवं, त्याचा बळी घेण्यासाठी नाही। 80 लाखांचं पॅकेज असो वा 8,000ची नोकरी, कोणत्याही कामापेक्षा माणसाचं आयुष्य हे कित्येक पटीने मौल्यवान असतं। भानू आणि शाजिया यांच्या जाण्याने आज IT क्षेत्रातील झगमगाटा मागील एक भीषण काळोख समोर आलाय। ही घटना आपल्याला एकच धडा देऊन जाते की करिअरच्या जीवघेण्या शर्यतीत धावताना स्वतःच्या मनाला आणि रक्ताच्या नात्यांना जपायला विसरू नका। लक्षात ठेवा, तुमची नोकरी ही केवळ तुमच्या उदरनिर्वाहाचं साधन आहे, तुमचं संपूर्ण आयुष्य नाही। जर तुमच्या मनावर कशाचाही ताण असेल तर बोला, व्यक्त व्हा, कारण कोणतीही समस्या तुमच्या आयुष्यापेक्षा मोठी नसते। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।